नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, दिस इज द लेक्चर नंबर 2 फ्रॉम द ऑसोलेशन्स. ओके, अँड इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द टू एक्झाम्पल्स. ओके, one from the NEET 2018, okay, and the second question from the Maharashtra CET 2017. अतिशय रिसेंट क्वेश्चन्स आहे आणि हे जे काही दोन क्वेश्चन्स घेतले आपण, ओके, सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर त्या कॉन्सेप्टवर आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये असं नाही किंवा खूप काही तुम्हाला म्हणजे 2-4 फॉर्म्युले एकत्र करून असं काही करायची गरज नाही. जे काही सिम्पल फॉर्म्युले आपल्याला यूज करून हे क्वेश्चन्स अतिशय इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, तर बघा, सर्वप्रथम NEET 2018ला आलेला जो काही क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आपण सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, अतिशय सिम्पल. ओके, बघा, अ पेंडुलम इज हंग फ्रॉम द रूफ ऑफ अ सफिशियंटली हाय बिल्डिंग. ठीक आहे, एका हाय बिल्डिंगवरून एक पेंडुलम आपण काय केलं आहे, इथे पायवोटेड केलं आहे. अँड इज मुव्हिंग फ्रीली टू अँड फ्रो लाईक अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर. काही हरकत नाही. ठीक आहे, सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर सारखा तो टू अँड फ्रो काय करत आहे, मूव्ह करत आहे पेंडुलम. फुल स्टॉप. द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉब ऑफ द सिम्पल पेंडुलम. इथे लक्षात बघा, एक समजा एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगची सफिशियंट हाईट h आहे. ओके, समजा इथे आपण जो काही सिम्पल पेंडुलम आहे तो हंग केलेला आहे. ठीक आहे, हा झाला थीटा अँगल. ओके, हा झाला सिम्पल पेंडुलमचा टू अँड फ्रो मोशन. ठीक आहे, टू अँड फ्रो. तर हा जो काही बॉब आहे, ठीक आहे, त्या बॉबचं आपल्याला ॲक्सेलरेशन दिलं आहे. बघा, द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉब ऑफ द सिम्पल पेंडुलम इज 20 मीटर पर सेकंड. या बॉबचं ॲक्सेलरेशन दिलेलं आहे आपल्याला 20 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. फुल स्टॉप. ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर फ्रॉम द मीन पोझिशन. ठीक आहे, म्हणजे बघा, हा जो काय ॲक्सेलरेशन आपल्याला दिला आहे, कधीचं ॲक्सेलरेशन दिलं आहे बघा, ही झाली मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून 5 मीटरवर, की नाही, मीन पोझिशनपासून जेव्हा तो बॉब 5 मीटरवर येतो तेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे, 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, द ॲक्सेलरेशन ऑफ द बॉब ऑफ द सिम्पल पेंडुलम इज 20 मीटर पर सेकंड ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 मीटर फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून तो 5 मीटरपर्यंत जेव्हा तो बॉब ट्रॅव्हल करतो, डिस्टन्स ट्रॅव्हल करतो किंवा कव्हर करतो, तेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन दिलं आहे 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द टाईम पिरियड ऑफ द ऑसोलेशन इज. ओके, आपल्याला काय विचारलं, टाईम पिरियड. आता टाईम पिरियड विचारला आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की टाईम पिरियडचा काय फॉर्म्युला राहतो. टाईम पिरियडचा फॉर्म्युला राहतो T = 2π / ओमेगा. येतं लक्षात, टाईम पिरियडचा काय फॉर्म्युला आहे, T = 2π / ओमेगा, वेअर T इज टाईम पिरियड, 2π इज नथिंग बट कॉन्स्टंट अँड ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे आता जर तुम्हाला टाईम पिरियड फाइंड आउट करायचं आहे तर ओमेगा फाइंड आउट करावं लागेल, कारण की 2π ऑलरेडी कसं आहे, कॉन्स्टंट. म्हणजे काय फाइंड आउट करावं लागेल, ओमेगा. आणि तुम्हाला गिवन काय काय दिलेलं आहे बघा, डिस्टन्स दिला आहे, म्हणजे x = तुम्हाला किती दिला आहे, 5 मीटर. त्याचं डिस्टन्स म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट किती दिलं आहे तुम्हाला, 5 मीटर. ॲक्सेलरेशन किती दिलं आहे तुम्हाला, 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अँग्युलर वेलॉसिटी. एक रिलेशन आहे, ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटीमध्ये एक रिलेशन आहे, ते रिलेशन माहिती पाहिजे. देअरफॉर ॲक्सेलरेशन = ω² × x. दिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल वाईल परफॉर्मिंग द सिम्पल हार्मोनिक मोशन. जेव्हा एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याच्यासाठी ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे A = ω² × x. ठीक आहे, बघा, आपल्याला ॲक्सेलरेशन दिलेलं आहे 20 मीटर पर सेकंड, डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 5, आणि फाइंड आउट काय करायचं, ओमेगा. जी गोष्ट फाइंड आउट करायची आहे ती एका साईडला ठेवू, बाकी सगळे काय करू, शिफ्ट. बघा, मी एक्सला इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर ॲक्सेलरेशन / डिस्प्लेसमेंट = ω². ओके, दिस कॅन बी रिटन ॲज ω = स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन / डिस्प्लेसमेंट. कारण की मला ओमेगाचा स्क्वेअर नको, मला फक्त पाहिजे ओमेगा. त्याच्यामुळे मला दोन्ही साईडला काय करावं लागलं, स्क्वेअर रूट. आता या स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या. देअरफॉर बघा, ॲक्सेलरेशन किती दिलं आहे आपल्याला, 20. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट किती दिलं आहे, 5. ठीक आहे, आणखी पुन्हा एक बघा, ॲक्सेलरेशन पण SI युनिटमध्ये दिलं आहे आणि डिस्प्लेसमेंट पण SI युनिटमध्ये दिलं आहे. त्याच्यामुळे कन्व्हर्जनची भानगड नाही राहिली. सरळ त्यांनी आपल्याला SI युनिटमध्ये जे काही फिजिकल क्वांटिटीज आहे दिलेलं आहे. बघा, इथं 5 × 20 आहे की नाही, म्हणजे 4चा भाग गेला. स्क्वेअर रूट ऑफ 4 किती राहते, 2 राहतो. ठीक आहे, हे काय झाले, तुमची अँग्युलर वेलॉसिटी कशामध्ये राहते, रेडियन पर सेकंद. कशामध्ये राहते, रेडियन पर सेकंद. हे लक्षात. ओके, त्याच्यानंतर आता ही अँग्युलर वेलॉसिटी ω किती आपल्याकडं, ω = 2 रेडियन पर सेकंड. ही अँग्युलर वेलॉसिटी मला या फॉर्म्युल्यात पुट करायचं. देअरफॉर T = 2π / ओमेगा. ओमेगा इज नथिंग बट 2 रेडियन पर सेकंड.
2 पाय हा अँगल आहे, अँगल कशामध्ये मोजतो आपण, रॅडियन. येत्या लक्षात. ओके, बघा 2 टू गेट कॅन्सल, देअरफॉर टी इक्वल्स टू बघा पाय राहिला, रॅडियन गेट कॅन्सल, हा सेकंद वर चालला जाईल म्हणजे पाय सेकंद. टाइम पिरियड किती राहिला पाहिजे, पाय सेकंद. बघू शकता तुम्ही ऑप्शन एखादा, हा सेकंड ऑप्शन पाय सेकंद. म्हणजे हा क्वेश्चन आलेला आहे नीट 2018 मध्ये, पण एक सिम्पलसा फॉर्म्युला. हा तर फॉर्म्युला तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहतो की टाइम पिरियड इक्वल्स टू 2 पाय बाय ओमेगा. फक्त अँग्युलर वेलॉसिटी, ॲसोलरेशन आणि डिस्प्लेसमेंटमधलं जर रिलेशन माहिती राहिलं तर काही मोठी गोष्ट नाही. म्हणजे एनीबडी कॅन डू इट. आणि डुमरी क्वेश्चन, अतिशय डुमरी क्वेश्चन आहे, म्हणजे कोणीही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यात फारशी काही अशी म्हणजे खूप काही अडचण इथला तो क्वेश्चनच नाही आहे. ओके, नीट 2018ला आलेला आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सांगायचं म्हटलं तर अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. बघा त्यानंतर महाराष्ट्र CET ओके 2017ला विचारलेला क्वेश्चन आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट दे हॅव गिवन. ओके, आपल्याला काय दिलेलं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे आणि ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. येत्या लक्षात. जसं आपण इथं थोडंसं फार डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला आहे की नाही. पार्टिकल इकडे चालला तर पार्टिकलचं ॲसोलरेशन दिलेलं आहे. ओके, दॅट मच ऑफ ॲसोलरेशन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. डिपिक्ट, डायग्राम काढल्याने काय होते, गोष्ट डिपिक्ट होते, आपल्या डोळ्या पूर्ण एकदम व्हिज्युअलाइज होऊन जातं. लक्षात. बघा, नाव सी अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, स्टार्ट्स फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. समजा एक पार्टिकल आहे, तो सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे. हा त्याचा मीन पोझिशन म्हणा किंवा इक्विलिब्रियम पोझिशन म्हणा. अँड इट्स टाइम पिरियड इज 16 सेकंड. हा जो काही पार्टिकल सिम्पल हार्मोनिक परफॉर्म करणार आहे की नाही, इकडे गेला त्यानंतर इकडं, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट झाला, हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट झाला. ओके, दिस इज मीन पोझिशन और यू कॅन से दॅट द इक्विलिब्रियम पोझिशन. Okay, this is mean or equilibrium position. This is positive extreme point. Okay, we will write here positive extreme point, and on the left hand side we can write this is the negative extreme point. Got it? Now see what they have given us. Time period is 16 seconds. Okay, now for this particle which performing a simple harmonic oscillations, they have given the time period. Okay, you should know that what is the time period. Time period तुम्हाला माहिती राहिलं पाहिजे. बघा, मीन पोझिशन पासून समजा त्यांनी सुरुवात केली असेल. बघा, त्यांनी म्हटलंच आहे स्टार्ट्स फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशनवरून जाऊन तो मीन पोझिशनला आला पाहिजे, ठीक आहे नाही. बघा, पहिले कुठे जाणार, तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंटला, मग परत मीनला आला, नंतर निगेटिव्हला गेला, मग परत मीनला आला. जेव्हा तो मीनमधून गेला आणि मीनला परत आला, तर तो जो काही त्यांनी टाईम कव्हर केला किंवा तो त्यांनी म्हणजे मीनला परत येण्यासाठी जो काही त्या टाईम घेतला, त्या टाईमलाच टाईम पिरियड म्हणतो. अँड दे हॅव गिवन अस हाऊ मेनी टाईम पिरियड ऑफ दॅट पार्टिकल इज नथिंग बट 16 सेकंद. क्लिअर. आफ्टर 2 seconds its velocity is pi meter per second. Okay, what they have given us, after t small t equals to 2 seconds, the particle got the velocity is pi meter per second. त्या लक्षात. ओके, 2 सेकंदानंतर पार्टिकलला वेलॉसिटी किती प्राप्त झाली म्हणते, पाय मीटर पर सेकंड. फुल स्टॉप. Amplitude of oscillation is, they are asking to find amplitude. What amplitude of the oscillation is, and in the bracket they have given cos 45 is equals to 1 by root 2. ठीक आहे, cos 45 1 by root 2 देण्याची काही गरजही नव्हती, कारण की ट्रिग्नोमेट्रिकच्या या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. बघा, आपल्याला दिलेलं आहे टाईम पिरियड, त्यानंतर 2 सेकंदामध्ये त्या पार्टिकलची म्हणजे आफ्टर 2 seconds त्या पार्टिकलची वेलॉसिटी दिली आहे पाय मीटर पर सेकंड्स. अँड दे आर आस्किंग टू फाइंड amplitude. Okay, amplitude is nothing but maximum displacement of that particle from mean position. Amplitude is nothing but, amplitude एक नवीन गोष्ट नाही, amplitude एक डिस्प्लेसमेंटच आहे, परंतु मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मग कुठनं तर मीन पोझिशनपासनं
पार्टिकल मॅक्सिमम किती डिस्प्लेसमेंट कव्हर करतो त्यालाच काय म्हटलं आपण, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे नवीन काहीच नाही, इथे लक्षात. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मेन पोझिशनपासून पार्टिकल मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती कव्हर करतो किंवा त्याचा पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती आहे किंवा किती होतं त्यालाच म्हणतो आपण काय, ॲम्प्लिट्यूड. चला काय हरकत नाही, म्हणजे आपल्याला कॅपिटल ए फाइंड आउट करायचं आहे आणि ऑसिलेशनच्या चॅप्टरमध्ये आपण ॲम्प्लिट्यूडला कॅपिटल एने डिनोट करतो. चला काही हरकत नाही. बघा त्या आफ्टर दॅट बघा आता पार्टिकल डिस्प्लेसमेंट किती कव्हर करतो याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इज नथिंग बट एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी. बघा आपल्याला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट नाही दिलेलं आहे, नाहीतर हाच इक्वेशन यूज करू शकलो असतं. बघा आपण ओमेगा इझिली काढू शकतो. ओके, जसं बघा टाइम पिरियडचा काय फॉर्म्युला आहे, टी इक्वल्स टू 2 बाय ओमेगा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ओमेगा. मग ओमेगा आपण इकडे शिफ्ट करून टाइम पिरियड खाली शिफ्ट करू, ऑर वी कॅन राईट ओमेगा इक्वल्स टू 2 डिवाइडेड बाय टाइम पिरियड. इथं लक्षात. बघा या फॉर्म्युलामध्ये बघा ॲम्प्लिट्यूड दिसतो तुम्हाला, काही हरकत नाही. बघा ओमेगा या फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो 2 टी, कारण की टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे 16 सेकंद. ओके, त्याच्यामुळे ओमेगा फाइंड आउट करून इथं टाकू शकतो. ठीक आहे, आणि स्मॉल टी पण दिलेला आहे, 2 सेकंदानंतर ही वेलॉसिटी येते, परंतु आपल्याला डिस्प्लेसमेंट नाही दिलेला आहे. इथं लक्षात. म्हणून आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली का बरं यूज नाही करत आहे समजत आहे ना, इथं लक्षात. ओके, आपल्याला डिस्प्लेसमेंट नाही दिला आहे म्हणजे एक फिजिकल क्वांटिटी मिसिंग आहे, पण काही काळजी करण्यासारखं काही नाही. आपल्याला पुन्हा एक फॉर्म्युला माहीत आहे सिम्पल, जो आपण 8वी 9वी 10वीत शिकलेला आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय होते हो, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय होते हो, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा विथ रिस्पेक्ट टू टाइम काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. बघा विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्प्लेसमेंटचा काय घेतो, डेरिव्हेटिव्ह. एक कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर साईनचा डेरिव्हेटिव्ह इथे काय येतो, कॉस ऑफ ओमेगा टी. ओके, इनर फंक्शन आहे ओमेगा टी. पुन्हा ओमेगा टीचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते विथ रिस्पेक्ट टू काय येते, ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी1. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, व्ही इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, आता तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करण्यासाठी. बघा कारण की व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे. ओके, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं, ओमेगा या फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो, ओमेगा तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि स्मॉल टी पण दिलेला आहे. इथे लक्षात. ॲक्च्युली या फॉर्म्युलाचा जो काही बेस फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटचा, परंतु आपल्याला एक्झाम्पलमध्ये डिस्प्लेसमेंट न दिल्यामुळे आपल्याला तो फॉर्म्युला व्हेलॉसिटीमध्ये टर्न करावा लागला. काही मोठी गोष्ट नाही. बघा या फॉर्म्युलात सगळ्या गोष्टी टाका आणि ॲम्प्लिट्यूड करा. बघा व्हेलॉसिटी किती दिलं आहे तुम्हाला, पाय मीटर पर सेकंड. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे. ओमेगा आपण इथं फाइंड आउट करूया. बघा 2 डिवाइडेड बाय 16 सेकंड, देअरफॉर π/8. ठीक आहे नाही, रेडियन पर सेकंड. π/8 रेडियन पर सेकंड. ओके, ओमेगाची व्हॅल्यू किती आली, π/8. काही हरकत नाही. कॉस ऑफ ओमेगाची व्हॅल्यू π/8. स्मॉल टी किती सेकंद दिलेला आहे, 2 सेकंद. बघा आता लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला पाय गेट कॅन्सल झाला, लेफ्ट हँड साईडला फक्त 1 शिल्लक राहिला, a डिवाइडेड बाय 8. ठीक आहे, बघा बेदुनी 4 म्हणजे π/4. कॉस π/4ची आपल्याला व्हॅल्यू दिला आहे, कॉस π/4 म्हणजे 45. आता लक्षात, कॉस π/4 म्हणजे किती, 45. आणि 45 किती, 1/√2. म्हणजे सरळ मी इथे लिहितो 1/√2. मला पाहिजे ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, मग बाकी हे दोन्ही क्वांटिटीज इकडे काय करू, शिफ्ट. देअरफॉर 8√2 इक्वल्स टू ॲम्प्लिट्यूड. देअरफॉर ॲम्प्लिट्यूड इक्वल्स टू 8√2. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, आत्ताच सांगितलं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कशात डिस्प्लेसमेंटचं युनिट काय लिहू शकतो आपण, मीटर. त्याच्यामुळे काय लिहायचं, मीटर. आणि जे काही आपल्याला फिजिकल क्वांटिटीज त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, व्हॉट दे हॅव प्रोव्हाइड, all the things all the physical quantities which are in a SI unit, so there is no need to convert the physical quantities. Now you can see the time period is in second, that is the SI unit. Velocity is meter per second. Okay, and small t, the time after that time the particle got the velocity that much of, that is also is given in a SI unit. So here there is no need for the converting the unit from CGS to SI like that. Clear? ओके, बघा इथपर्यंत गोष्ट तुम्हाला क्लिअर कट अंडरस्टँड झाली असं मी समजतो.
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटूया. जर तुम्हाला असे व्हिडिओज आवडत चालले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.